भाऊ, आज वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन होत आहे. मोठ्या प्रमाणात तिथे नागरिक तुमचे चाहते आलेले आहेत. नेमकं काय म्हणाल तुम्ही? खरं म्हणजे 1 जुलै हा शासकीय वाढदिवस आहे तसं जर बघितलं तर. पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझा वाढदिवस 1 जुलैला असतो तेव्हा माझ्या परिसरातील, माझ्या परिवारातील, माझ्या शहरातील अनेक ज्येष्ठांचा वाढदिवस हा 1 जुलैला येतो. आणि त्यामुळे आमच्या सूर्योदय लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सर्व ज्येष्ठांचा वाढदिवस, ज्येष्ठ सन्मान सोहळा, ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा म्हणून साजरा करतो. माझ्याजवळ 220 लोकांची यादी आहे ज्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना एक दुपट्टा देतो वारकरी संप्रदायाचा आणि त्यांचे आशीर्वाद घेतो. खरं म्हणजे त्यांच्या वाढदिवसाचा आनंद हा मला आयुष्यभर आशीर्वाद रूपाने मला प्राप्त होतो. त्यामुळे आम्ही जेवण आणि त्या ठिकाणी चर्चा, पारिवारिकचा एक चांगला समारंभ या ठिकाणी होतो याचा मला आनंद आहे. आणि असाच परमेश्वराने मला परिवाराला, आम्हा सर्वांना हे कार्यक्रम आयोजन करण्याची ताकद द्यावी अशी परमेश्वरांनी प्रार्थना. पदवीधर निवडणुकी समोर आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नोंदणी झालेली आहे, पण शहरी भागात सुस्त कार्यक्रम दिसत आहे. काय म्हणाले आपण? नाही, काय झालं, पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषद, नगरपालिका लागल्या, त्या डिसेंबरपर्यंत आटपून गेल्या. आणि मग जानेवारीपासून महानगरपालिकेचा कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर जानेवारी, फरवरी, मार्चपर्यंत महानगरपालिका स्थापित आणि मग प्रचंड तीव्र ऊन आलं 2 महिने कंटिन्यू. आणि मग लगेच पुन्हा आमच्या एक मोठी निवडणूक, डॉक्टर पोद्दार साहेबांची निवडणूक आली. या सर्व एक 3-4 महिन्याचा कालावधी असा झाला की ज्याच्यात प्रत्यक्ष फील्डवर काम करता आलं नाही. परंतु फॉर्म भरण्याचा रेशो किंवा तो आमच्याकडे येणाऱ्या फॉर्मची संख्या ही काही कमी झाली नाही. आज मला आनंद आहे की मागच्या वर्षी आमच्याकडून 1 लाख फॉर्म भरले गेले होते. अजून 4 महिने बाकी आहे आणि आज माझ्याजवळ 2.25 लाख फॉर्म आमच्या कार्यकर्त्यांनी भरले आहे. त्यामुळे मागच्यापेक्षा पटीनं दुप्पट पटीनं काम झालेलं आहे. आणि खरं काम तर आता 3 महिन्यात होईल. त्या 3 महिन्यात 1.5 लाख फॉर्म भरले जाईल. भाजपचा कार्यकर्ता एकदा कामाला लागला, पेटून उठला की मग काही पाहावं लागत नाही. प्रतिष्ठेची काही कुठे ना कुठे हे आहे. नितीनजी सारखे गद्दावर नेते भाजपचे याच्यावर राखलेला होता हा गड, पुन्हा काँग्रेसकडे गेला. यंदा काय स्थिती राहील? मला आदरणीय नितीनजी आणि आदरणीय देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांनी हे सांगितलं आहे की हे आमची प्रतिष्ठा आहे आणि त्यामुळे तुला ताकदीनं काम करायचं आहे. आणि म्हणून मी 25 सप्टेंबरपासून जवळपास विदर्भातल्या 32 विधानसभा, जवळपास 78 तालुके असतील, जवळपास भाजपचे 158 मंडळ आहे. आम्ही कानाकोपऱ्यात नगरपरिषद, नगरपंचायत मी पिंजून काढलेलं आहे. आणि त्याचंच फल आहे की आज आपल्याजवळ ग्रामीणमधून 1-1.5 लाखाच्या जवळपास फॉर्म आपले भरून आलेले आहे. नाहीतर पूर्वी ग्रामीणमधून 50,000 वगैरे फॉर्म, आज आम्ही चंद्रपूर जिल्ह्यात 25,000च्या वर आलो. अजून 20,000 फॉर्म येतील. म्हणजे मागच्यापेक्षा दुप्पट सगळीकडे आहे. गोंदियात 20,000, वर्धा त्या ठिकाणी 25,000 पूर्ण केलेलं आहे. आणि अजून आमची ज्या फोर्सनी नोंदणी आहेत ती व्हायची आहे. त्यामुळे तुम्हाला दाव्यानं सांगतो, मला आदरणीय देवेंद्रजींनी जे सांगितलं आहे की 3 लाख रजिस्ट्रेशन 100% होणार आणि 2 लाखांनी निवडून येणार, काय प्रॉब्लेम नाही. सूत्रांची माहिती आहे की अभिजित वंजारी जे आहेत ते ऐन वेळेवर भाजपमध्ये प्रवेश करतील आणि सीट कुठेतरी. काम हमेशा चलते रहता है और ज़्यादा काम के इफ़ेक्ट्स भी, इसीलिए मेरे साथ हमेशा रहता है विठोबा का स्टे एक्टिव पेन रिलीफ ऑयल, जो दे दर्द से छुटकारा तुरंत।